महाराष्ट्रात गाडी चालवायची असेल तर आता मराठीत बोलायलाही तयार राहा. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी एक स्पष्ट नियम लागू झाला आहे. मराठी भाषा परीक्षा देणं त्यांच्यासाठी आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि हो, ही कोणत्याही आंदोलनामुळे करण्यात आलेली जबरदस्ती नाही. हा थेट सरकारचा निर्णय आहे. कारण एकच, प्रवाशांशी नीट संवाद व्हावा, गैरसमज टाळावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण व्हावा. खरं तर स्थानिक भाषा येणं हा नियम आधीपासूनच होता, पण आता त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. आता तुम्ही म्हणाल परीक्षा कशी आहे, तर खूप सोपी. थोडंसं मराठी वाचायचं, थोडंसं लिहायचं आणि RTO अधिकाऱ्याशी साध्या मराठीत बोलायचं. म्हणजे रोजच्या वापरातील मराठी आली तर तुम्ही एकदम ओके. नवीन परवाना काढताना ही परीक्षा अनिवार्य आहे आणि काही ठिकाणी रिन्युअलसाठी ही लागू केली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त फॉर्मल प्रक्रिया नाही. जर परीक्षा पास नाही झालात तर परवाना थांबू शकतो. नाशिक, मुंबई, मीरा भाईंदरमध्ये या नियमांची अंमलबजावणी वेगानं सुरू झाली आहे. कारण मराठी फक्त भाषा नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे. आणि इथे काम करायचं असेल तर त्या ओळखीला मान द्यावाच लागतो. 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.